नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल हर रोज नयामध्ये। तर बघा मित्रांनो, हर रोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची भरतीची माहिती पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील जे काही बेरोजगार तरुण आहेत तर त्या बेरोजगार तरुणांसाठी दररोजच आपण नवनवीन नोकरीच्या संधी, नवनवीन रोजगाराच्या ज्या काही संधी त्या आपल्या चॅनलमार्फत त्या ठिकाणी घेऊन येत असतो। तर पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये पुन्हा एकदा एक नवीन भरती सुरू झाली आहे, त्या भरतीविषयीची माहिती घेणार आहोत। संपूर्ण जाहिरातच आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। पदांची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यासोबतच अर्ज कुठे करायचा आहे, वयाची अट काय, कधीपर्यंत अर्ज करता येईल त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या भरतीचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत, त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ लगेच तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो आहे। त्याचबरोबर आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला प्रायव्हेट नोकरी असेल, निमशासकीय असेल, कंत्राटी असेल किंवा मग सरकारी असेल, सर्वच प्रकारच्या शासकीय नोकऱ्या म्हणजे सर्वच प्रकारच्या ज्या काही नोकऱ्या त्या नोकरींची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात असते। तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, जी काही जाहिरात आहे आरोग्य विभागाची ती आपण या ठिकाणी पाहूया कोणकोणती पदं त्या ठिकाणी आहेत म्हणून। तर बघा मित्रांनो, जाहिरात ऑफिशियली तुमच्यासमोर ओपन झाली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM अंतर्गत ही पदभरती या ठिकाणी होत आहे। स्त्रीरोग तज्ञसाठी एक जागा असणार आहे। 75,000 रुपये मानधन तुम्हाला मिळणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील MBBS व स्त्रीरोग विषयातील पदवी तुमच्याजवळ असायला पाहिजे, किंवा मग MD MS DNB किंवा पदविका जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढचं पद आहे बालरोग तज्ञ। बालरोग तज्ञसाठी सुद्धा 4 जागा या ठिकाणी भरल्या जातील। 75,000 रुपये पेमेंट तुम्हाला प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी मानधन मिळेल। मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील MD DCH DNB बालरोग पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक असणार आहे, तर तुम्ही अर्ज करू शकता। भूलतज्ञ 3ऱ्या नंबरचं पद आहे। 3 जागा या ठिकाणी भूलतज्ञसाठी असतील। 75,000 रुपये मानधन असणार आहे। यासाठी सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील MD DNB एनेस्थेशिया पदवी तुमच्याजवळ असायला पाहिजे। मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन पाहिजे, तर तुम्ही अर्ज करू शकता। पुढचं पद आहे मायक्रोबायोलॉजिस्ट। यासाठी एक जागा असणार आहे। 75,000 रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळेल। शैक्षणिक पात्रता आहे MD मायक्रोबायोलॉजी इंडियन मेडिकल काउन्सिलचं नोंदणी तुमच्याजवळ असायला पाहिजे। अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे। पुढचं पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी। 12 जागा या ठिकाणी 12 पदे आहेत। 60,000 रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळेल। MBBS पदवी तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी तुमची असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल। पुढचं पद आहे बघा, पुढचं पद या ठिकाणी स्टाफ नर्स असणार आहे। स्टाफ नर्सच्या या ठिकाणी 6 जागा भरल्या जाणार आहेत। 20,000 रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळेल। 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यासोबतच GNM किंवा BSc नर्सिंग केलेलं असेल आणि मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये मानधन मिळेल। 7वं पद आहे आरोग्य सेविका ANMचं हे पद असणार आहे। 10 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। 18,000 रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास, ANMचा कोर्स उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे नोंदणी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। ठीक आहे। त्यानंतर पुढे बघा, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत 2 पदे भरली जात आहेत। कोणकोणती? पहिलं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ। यासाठी एक जागा असणार आहे। 17,000 रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळणार आहे। BSc पदवी असणे आवश्यक आहे। DMLTचा कोर्स तुमच्याजवळ असायला पाहिजे। संगणकावरील MS Excel अँड वर्क स्किलचे इव्हॅल्युएशन कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। लॅब सायक या कामाचा अनुभव आवश्यक आहे। सोबतच लॅब टेक्निशियन या कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळेल। पुढचं पद आहे TB हेल्थ व्हिजिटरसाठी 3 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। 15,500 प्रत्येक महिन्याला मानधन असेल। शैक्षणिक पात्रता MSW कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। आता अर्जांसाठीची बघा संपूर्ण माहिती काय। अर्ज 15 मार्चपासून सुरू झालेले आहेत। 15 मार्च 2024 पासून अर्जाला सुरुवात झाली आहे। 26 मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। अर्ज करण्यासाठी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, 2रा मजला, आवक जावक कक्ष येथे स्वतः समक्ष येऊन अर्ज जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचा आहे। स्वतः जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता आणि हा जो काही अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने असणार आहे। आता या अर्जाच्या संदर्भात जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा, मी तुम्हाला अर्जसुद्धा या ठिकाणी दाखवून देतो कशा पद्धतीचा अर्ज आहे तो। तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी फिलअप करायचा आणि तो अर्ज घेऊन तुम्हाला स्वतः समक्ष त्या ठिकाणी मी जो तुम्हाला पत्ता सांगितला आहे त्या पत्त्यावर जाऊन तुम्हाला तो अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे। अशा पद्धतीचा अर्ज आहे तो फिलअप करायचा आहे। तुमची संपूर्ण जी काही माहिती ती फिलअप करायची आणि हा अर्ज स्वतः समक्ष जाऊन दिलेल्या पत्त्यावर सबमिट करायचा आहे 26 मार्चपर्यंत। अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर पिंपरी चिंचवडमध्ये तुमचं कोणी नातेवाईक असेल किंवा त्या ठिकाणी कोणी नोकरी करण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच त्या ठिकाणी शेअर करा। तर बघा मित्रांनो, बेरोजगार तरुणांसाठी आपण नवनवीन नोकरीच्या संधी पुन्हा एकदा घेऊन येत राहणारच आहेत। तोपर्यंत धन्यवाद।